करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 11वा भीमदशक. समास दुसरा. चत्वार देव निरूपन्ना. श्रीराम समर्थ. एक निश्चळ एक चंचल, चंचली गुंतले सकळ. निश्चळ ते निश्चळ, जैसे तैसे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होताच आपल्यामध्ये आळसपणा येतो. टी व्ही पाहताना आळस येतो का हो? मोबाईल हाताळताना आळस येतो? नाही आहे. परंतु श्रवण म्हटलं, देवाची उपासना म्हटली, तेव्हाच आपल्या हातातील स्मरणिका पडते, तेव्हाच आपल्यातील संपूर्णपणे आळसपणा वाढत असतो आणि तेव्हाच जांभया येते, झोप येते. विचार करा. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. कारण सर्व आपण मतं ऐकत आलो. ज्याप्रमाणे आपलं मन धावतं त्या मनाला एकाग्र केलेलं आहे. कारण टी व्ही पाहताना आपल्या हातात काय असतं? रिमोट असतं. जर आपल्याला तो पिक्चर आवडला नाही, चित्रपट आवडला नाही, मॅच आवडली नाही, आपण काय करत असतो? चॅनल बदलत असतो. जसा चॅनल बदलतो तसं मन भलतीकडे धावत असतं, बदलत असतं. मग त्याचप्रमाणे त्या मनाला स्थिर करायचं आहे. म्हणून समर्थांनी दाखवलं ना, मत मानले खुद्द भगवंताचं वचन. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. दास वाया गेला नाही पाहिजे. कारण ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी ना. ज्या प्रत्यक्ष भगवंतांनी जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो फुकट जाता कामा नये. त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे. बघा, प्रत्यक्षपणे आपलं एखादा काही प्रसंग घडला, आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण असतं. कसा भाग दिलेला आहे? चत्वार देव निरूपण नाम का भाग दिलेला आहे? रक्ताचं प्रमाण. आपल्या शरीरामध्ये जेव्हा रक्त कमी पडतं, रक्ताची फॅक्टरी आहे का हो? पण शरीरामध्ये तयार करणारा कोण आहे? देणे ईश्वराचे. म्हणून भाग दाखवला दशक 11वा भीमदशक आणि समास दुसरा चत्वार देव निरूपण. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. एक निश्चळ एक चंचल, चंचली गुंतले सकळ. निश्चळ ते निश्चळ, एक तेच. आता निश्चळ कोण आहे? चंचल कोण आहे? आता आपला मन चंचल आहे. आपली माया या प्रत्यक्षपणे भूमीवर बसलेली आहे, समोर बसलेली आहे. तरीसुद्धा आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपण लगेच देत नाही. कारण आपलं मन कुठे आहे? भलतीकडे आहे, तो भरकटत आहे. आणि जेव्हा आपल्याला कोणी पुन्हा एकदा प्रश्न विचारायला सुरुवात करेल तेव्हा आपण त्याचं उत्तर देऊ. म्हणून जगामध्ये अशा दोन वस्तू आहेत, एक निश्चळ आहे आणि एक चंचल आहे. सर्व प्राणी मात्र 84 लक्ष योनी ही चंचलामध्ये गुंतलेली आहेत. परंतु निश्चळ आहे हे सदा सर्व काळ जसंच्या तसंच आहे ना. म्हणून एक निश्चळ एक चंचल. म्हणून सुरुवात आपल्याला प्रार्थनेने का करावी लागली? प्रत्येक वेळी प्रार्थना का आपल्याला बोलावं लागतं? जर आपण ती प्रार्थना बोललोच नाही, ज्याप्रमाणे कार्याची सुरुवात जर तुझी उत्तमाची होत नसेल, मग शेवटी जमाना वे शून्य कारण. कारण मनाला एकाग्र बसायचं आहे. आता समर्थांनी मनाचे श्लोक कोणासाठी लिहून ठेवले? आपल्या देहासाठी नाही,
तर प्रत्यक्षपणे मनासाठी. हे सज्जन म्हणा. सज्जन कोणाला सांगितलंय? मनाला उद्देशून म्हटलेलं आहे. कारण मन जर उत्तमाचं असेल तर प्रत्येक गोष्ट होईल, अन्यथा होणार नाही. पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळ ऐसा निश्चयात्मक, निश्चळ चितो. आता निश्चळासंबंधी विचार करणारा लक्षावधी माणसात एखादंच असतं. जो निश्चळासंबंधी निश्चयात्मक विचार करतो तो स्वतःही निश्चळाप्रमाणे निश्चळच बनतो. आता आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो. सकाळी उठलो की आपली प्रभात काळ कशी असते पाहावे आपणच. आपण इतरांची प्रभात काळ, इतरांची सकाळ पाहायला जाऊ नका. आपली सकाळ कशी आहे याचा विचार करा. आणि त्यामध्ये आपलं डोकंच बघा प्रत्यक्षपणे जड होत असतं. आपण काय म्हणतो, अरे झोप चांगली लागली नाही. सतत मनात तेच विचार, अनेक प्रकारची स्वप्न या देहाला पडलेली आहे. आणि जेव्हा जाग येते तेव्हा ते विचारसुद्धा निघून गेलेले असतात, स्वप्नसुद्धा निघून गेलेले असतात. फक्त डोकं मात्र जड होत असतं. मग आपण विचार करतो, अरे डोकं दुखतं. मग डोकं का दुखलं याचं कारण काय? पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक. मग ती लक्षणं दिसून येतात. आपण उन्हामध्ये चालत असतो. उन्हामध्ये चालताना आपल्याला काही वाटत नाही. परंतु ज्यावेळी उन्हातून फिरून उन्हातून जेव्हा बाहेरून जेव्हा आपण येतो ना घरामध्ये, तेव्हा प्रत्यक्षपणे आपलं डोकं दुखायला लागतं. आपल्याला थकवा जाणतं. थकवा एकदा जाणवला की बघा अनेक प्रकारचे आजार आपल्या पाठीशी येत असतात. निश्चळ ऐसा निश्चयात्मक, निश्चळ चितो. मग तो निश्चळाप्रमाणे निश्चळच बनतो ना. या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचल चक्री निघून जाती ऐसे थोडी. काही लोक असं असतात, त्या गोष्टी निश्चळाच्या करत असतात पण पुन्हा चंचळाकडेच धावतात. आपल्या मनामध्ये सुद्धा बघा, आपण रात्रभर विचार करत असतो, नियोजन करत असतो की उद्या सकाळी उठल्यापासून मला ज्याप्रमाणे मी अनुक्रमणिका, हे नियोजन ज्याप्रमाणे साधलेलं आहे त्याप्रमाणे मी ही गोष्ट करण्याचा प्रयत्न करते. परंतु सकाळी उठल्याबरोबर जे निश्चय केला होता त्या निश्चयावर पाणी होतलं, पालथ्या घड्यावर पाणी. म्हणजे विचार करा, निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचलाकडे धावती, चंचल चक्री निघून जाती ऐसे थोडे. मग आपला देह हा संपूर्णपणे चंचलामध्ये गुंतलेला आहे. मग या चंचल चक्रातून आपल्या मनाला सोडवणार कोण? चंचली चंचल जन्मले, चंचलची मध्ये वाढले, अवघे चंचलची बिंबले जन्मवरी. मग या जन्मामध्ये, या आयुष्यामध्ये चंचलच जन्मतो, बरोबर ना. आणि ते चंचल इतकं वाढत जातं की त्यामुळे आपल्या मनावर त्याचा ठसा उमटतो. म्हणून आपला ध्येय कधी चंचल नसावा. पृथ्वी अवघी चंचलाकडे, करणे तुकी चंचली घडे, चंचल सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैचा. सारी सृष्टी चंचल आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. परंतु या सृष्टीतलावर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, जीवसृष्टी चंचल आहे. सर्व क्रिया चंचलातच घडत असतात. म्हणून चंचल सोडून निश्चलाचा विवेक करणारा हा वेगळाच असतो. चंचल काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेकजना उमजे नाही. जे चंचल आहे ते कधी निश्चळ होऊ शकत नाही, आणि जे निश्चळ आहे ते कदापि चळत नाही. म्हणून नित्यानित्य विवेकाने लोकांना चंचल काय आणि निश्चळ काय याचे थोडेसं ज्ञान असतं. आता विचार करा,
गुण काय अवगुण काय, चांगलं काय वाईट काय, हे आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा एखादी चूक होते, ती चुकीची गोष्ट पुन्हा घडू नये तेव्हा आपण बरोबर वागत असतो. परंतु जे चंचल आहे ते निश्चळ कधीच होऊ शकत नाही, आणि निश्चळ आहे ते कदापि चंचल होऊ शकत नाही. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुजे तरी निर्बुजे, किंचित मात्र. थोडंफार जरी कळलं ना तरी कळल्यासारखंच होतं. थोडं काही समजलं तरी सुद्धा आपण न समजल्यासारखं करतो. आता विचार करा, ऐकल्याविना कळले, शिकल्याविना शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडल. समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे, त्या व्यक्तीचं आपण जर काहीच ऐकून घेतलं नाही तर आपल्याला काही समजेल का हो? सगळं डोक्यावरून गेलेलं आहे. जर आपण काही ऐकलं नाही तर आपल्याला काही समजणार आहे का? नाही समजणार. संदेह, अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये भ्रम, निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये संदेह निर्माण करत असतो. आपलं संपूर्ण शरीर हा भ्रमामध्ये राहत असतं. आपण एखाद्याला प्रश्न विचारला ना, त्याचं उत्तर तो सरळ देत नाही, कारण आपण म्हणतो अरे हा भ्रमिष्ट झालाय. परंतु समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. भ्रमिष्ट कोण झालेला आहे? तो उत्तमाचा ध्येय आहे, परंतु त्याच्या मनाने त्याला भ्रमिष्ट करून टाकलेला आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे? संदेह, अनुमान आणि भ्रम. मग अनुमान काढता यायला हवा, तर्क वितर्क आपल्याला शोधता यायला हवं. निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे. परंतु या गोष्टी निश्चयात्मक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रमामध्ये निर्माण होणाऱ्या त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आपण कोणत्या भ्रमामध्ये आहोत हे समजलं तर नक्कीच त्या गोष्टीचा आपल्याला उलगडा होईल. चंचला करी तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. जेवढं काही चंचलाकार आहे ते सर्व माईक असतं, आणि जे जे माईक आहे ते नाश पावतं. आता विचार, जेवढं काही चंचलाकार आहे, काय चंचलाकार आहे? विचार करा. आपलं मन संपूर्णपणे चंचल आहे. मायेला केव्हा जाणीव होते? जर आपल्या मनाविरुद्ध जर जेव्हा एखादा प्रसंग आपल्या समोर येतो ना, त्यावेळी जाणीव होते, अरे माया चुकलेली नाही, देह चुकलेला नाही, तर मनाविरुद्ध कार्य घडणाऱ्या गोष्टी या मनाने प्रत्यक्षपणे चुकवलेल्या आहेत. कारण मन आणि बुद्धीचा जेव्हा आपण वापर करतो ना, मन साथ देत असतं, कधी बुद्धी साथ देत नाही. कधी बुद्धी साथ देतं परंतु मन साथ देत नाही. त्यामुळे आपलं शरीर, आपला नरदेह हा तळ्यात मळ्यात होतो, मग भ्रमिष्ट होऊन जातं. म्हणून समर्थ म्हणाले, चंचला करी तितुकी माया, माईक जाये विलया. मग प्रत्येक वेळी आपण लहान थोर असा भेद करणे बरोबर नाही ना. एखादा लहान मुलगा सुद्धा आपल्याला चांगली गोष्ट, चांगला मार्ग आपल्याला दाखवत असतं, परंतु आपण काय म्हणणार, अरे तू काय मला सांगतोस, तू तर लहान आहेस. परंतु त्या लहान मुलांच्या तोंडून ऐकणारी जी गोष्ट आहे, जे शब्द आहेत ते बरोबर आहे, परंतु आपण समजून घेत नाही. सर्व काही जरी नाशिवंत असलं तरी परंतु विचार करणं खूप गरजेचं. सगट माया विस्तारली, अष्टदा प्रकृती फापावली, चित्रविचित्र विकारली नाना रूपे. सरसकट जर पाहायला गेलो, अष्टदा प्रकृती, 5 पंचमहाभूते आणि 3 गुण मिळून अष्टदा प्रकृती. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. कसा भाग दिलेला आहे? अनेक प्रकारची रूपं उत्पन्न केलेली आहेत. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार, नाना रूपे. मायेच्या योगेच अनेक पदार्थ उत्पन्न झालेले आहेत. नाना विकार उत्पन्न झालेले आहेत. लहान थोर असंख्य प्राणी, नाना प्रकारचे नाना रूपे व्यापून गेलेले आहेत. लहान थोर असंख्य प्राणी, संपूर्णपणे जीवसृष्टी त्याच्याच आधारावर चाललेली. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्व आले, अमर्याद दिसू लागले काहींचा वय. अष्टधा प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या योगे सूक्ष्म अव्यक्त असलेली ही सृष्टी दृश्य झाली आणि अमर्याद काहीच्या बाही स्थूल रूपाने प्रगट झाली. आता ज्याप्रमाणे या सृष्टी तलावर, या पृथ्वी तलावर पाहायला जर गेलो, सूक्ष्म जडत्व निर्माण केव्हा झालं? मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाविधाने ठेविले, भाषा परत्वे कळू आली काही काही. नाना शरीर निर्माण झाली. प्रत्येका जीवसृष्टीमध्ये त्याचा अंश आहे. प्रत्येक जीवसृष्टीमध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे. आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला तोच आहे. मग अनेक प्रकारची शरीरं त्यांनी निर्माण केलेली आहेत, जी डोळ्यांनी दिसणारी आहेत, काही न दिसणारी आहेत, परंतु चालवणारा एकच आहे. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. भाषा परत्वे कळू आली काही नाही. बरोबर की नाही? भाषेच्या योगाने त्यातील काही कळून पण आली नाही. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे. मग नाना रीती नाना दंडक निर्माण झाली. निरनिराळ्या प्रकारचे लोकाचार रूढ झाले. एकापेक्षा एक भिन्न होतं आणि लोकांचाराप्रमाणे सर्व लोक वागू लागले. आपण लोक कशी वागतात त्याप्रमाणे आपण वागत असतो. बरोबर की नाही? अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुल्याला प्रकारे वर्तू लागते. अनेक प्रकारची शरीर निर्माण झालेली आहेत, लहान मोठी, परंतु आपापल्या स्वभावानुसार आपण वागू लागू. का भाग सांगितला? आपला स्वभाव काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. नाना मते निर्माण झाली, नाना पाषंडे वाढली, नाना प्रकारची उठिली नाना बंडे. अनेक मतामतांतरे निर्माण झाली, अनेक पाखंडे वाढू लागली, नाना प्रकारची नाना मतप्रवाह निर्माण झाली. आता मत केव्हा निर्माण होतात? अनेक प्रवाहाची मतप्रवाह केव्हा निर्माण होतील? बघा, जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही. रूढीचा प्रवाह जसा निर्माण झाला त्याला अनुसरून लोक वागू लागले. आता वागण्याची पद्धत काय? कोण कोणाला जाब विचारणार अशी परिस्थिती निर्माण झाली. आता विचारायचं तरी कोणाला? तैसाच लोक चालिला, कोण वारीला कोणाला. आपल्याला जेव्हा प्रसंग पडतं, समोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत, मग आपल्याला प्रश्न पडलेला असताना आपण विचारायचं तरी कोणाला? कोण सोडवणार? यातून सोडवण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. कारण समर्थांनी उत्तमाची पहिलीच ओवी, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियत, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. श्रवणाने काय काय प्राप्त होतं.
आपल्या अंतःकरणामध्ये श्रवण ज्यावेळी प्रत्यक्षपणे जातं, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी आपला देह उभा राहतो, त्यावेळी आपल्याला संपूर्णपणे त्याची जाणीव होते. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही. पृथ्वीचा झाला गळांठा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण झाले. पृथ्वीवर एकच गोंधळ माजून राहिलेला आहे. प्रत्येकजण स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानू लागलाय. पृथ्वीवर कोणता गोंधळ माजलेला आहे? आता आपण डोळ्यांनी पाहतो. कलियुग आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृतयुगामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, संपूर्ण पुण्याई होते, 100% पुण्याई होते. हळूहळू काळ बदलत गेला. त्रेतायुगामध्ये 25% आणि 75%, द्वापारामध्ये 50-50% आणि आता 25% पुण्याई आणि 75% पाप. मग पृथ्वीवर गोंधळ माजणारच ना, वाढेल. कारण प्रत्येकजण स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानू लागला. मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे, मला तुझ्यापेक्षा असा अनुभव आहे, मी तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे. काय प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर मीपणा, अभिमान, ताठा, गर्वपणा या सर्व गोष्टींमध्ये आपला नरदेह अडकलेला आहे. परंतु आपण एवढाच विचार करायचा, आपल्याला सुद्धा जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेच ना. का आपण अमरपट्टा लावून आलेलो आहे? नाही आहे. ज्याप्रमाणे रावणाची लंका सोन्याची होती, परंतु गर्व कधी नव्हता ना. काय घेऊन गेला? 6 कोटी आयुष्य होते, आपल्याला 60 पण नाही आहेत. बरोबर की नाही? आता 60 सुद्धा जगायला मुश्किल होते. पहिल्यातली लोक 100ही गाठायची. आता 20मध्ये, 30मध्ये, 40मध्ये जशी पुण्याई असेल त्याप्रमाणे मृत्यू वेळ आपल्याला माहीत नाही आहे, जन्मवेळ माहिती आहे. मग का आपण अभिमान बाळगायचा? कुठला अभिमान आहे? अरे अभिमान बाळगायचा असेल तर मी देवाचा आणि देव माझा, हा अभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे. पृथ्वीचा झाला गळांठा, म्हणून प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. सर्वजण सांगायला येतील, परंतु कोणाचं ऐकावं, काय प्राप्त होईल याची जाणीव जर असेल तरच आपल्याला नक्कीच मार्ग मिळणार आहे. आचार बहुकाचेत पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगाची झाला साभिमान. नाना प्रकारचा आचार रूढ झाला. पोटासाठी उत्तम जर पाहायला गेलो तर अभिमानामुळे देखावा पाहायला मिळाला. प्रत्येकजण पोटासाठी काम करत आहे, परंतु काम करत असताना सुद्धा या टीजभर पोटासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. परंतु अभिमान नसावा. पुन्हा पण न सांगितलं, देव झाले उदंड, देवाचे मांडले भंड, भूता देवतांचे थोटांड, एकाची झाले. देव उदंड झाले, सर्वत्र देवदेवतांचे बंड माजले, भूते आणि दैवते यांचे थोटांड सर्वत्र माजून कुणाला काही कळेनाच झाले. या पृथ्वी तलावर जर पाहायला गेलो, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहु साल मंत्रावळी शक्ती मोठी. अनेक प्रकारचे गुरु पाहायला मिळाले. जिथे जातील तिथे गुरु, परंतु गुरूंच्या पलीकडे असणारा सद्गुरू मात्र एकच आहे ना. याची जाणीव जर असेल तरच आयुष्य काय आहे हे कळेल. मुख्य देव तो कळेना, कोणाला कळलंय? अजूनपर्यंत कोणाला कळलंच नाहीये मुख्य देव कुठे आहे. पुढे भाग दिलेला आहे, काशास काहीच मिळेना, खरा देव कोणता आहे? एकाची मते दुसऱ्यांच्या मतांशी मिळत नाही आहेत. एकाच एक वळेना अनावर, मग सर्वच मतभेद अनावर झाले. कुणीच कुणाचं ऐकायला मागत नाही आहे. अशी का परिस्थिती ओढवली? बरोबर ना. मुख्य देव तो कळेना. आता विचार करा,
मुख्य देव कुठे आहे? अंतरीचा अंतरात्मा आपल्या हृदयामध्ये. खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरू विन तो सर्व ठाई न दिसे. परंतु ही परिस्थिती आपल्या मनावर का उडवली? का आपली अशी दयनीय अवस्था होत आहे? ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारा सार, काहीचा लहान काहीचे थोर कळेचे. कोण लहान नाहीये, कोण मोठा नाहीये. मग आपले विचार का नासलाय? कोण साधणार आहे? या विचारातून आपल्याला कोण बाहेर काढणार आहे? आपण एखाद्या समुद्रकिनारी गेलो, समुद्रकिनारी आपल्याला त्या समुद्रामध्ये कधी कचरा पाहायला मिळत नाही. ती सर्व कचरा किनाऱ्यावर पाहायला मिळते. परंतु एखाद्या तलावामध्ये जेव्हा जातो ना, तेव्हा तलावामध्ये संपूर्णपणे कचरा आपल्याला पाहायला मिळते. असं का? एखादा गटार असेल, एखादा नाला असेल, त्या गटारा नाळामध्ये आपल्याला ती कचरा पाहायला मिळते. परंतु समुद्र कधी कचरा घेत नाही, तो कचरा किनाऱ्यावर सोडून देतो. मग आपला नासला का विचार? आपला देह नासलेला आहे का? नाही आहे. संपूर्णपणे मनाने काय केलेलं आहे? ग्रासून ठेवलेलं आहे. आणि या मनामुळे, या बुद्धीमुळे आपला देह नासून गेलेला आहे. म्हणून देह वरीवरी पाहायला जर गेलो, अंतरी पोतडे नरकाचे. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोककामनेच्या व्रताला झोंबून पडते. शास्त्रांचा बाजार भरलेला आहे. देवांची एकच गर्दी झाली. लोक व्रत कैवल्य करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. देवांची गर्दी, कारण आपण मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, अनेक प्रकारचे आपल्याला लोक पाहायला मिळतात. कुठं चाललीत? परंतु त्या मंदिरापर्यंत नेणारा जर पाहायला गेलो, त्या देवाला आपण विसरलो ना. ज्याने प्रत्यक्षपणे आपल्या जन्माला घातलेलं त्याला आपण विसरलो. मग खरा देव कुठे आहे हे पाहिलं पाहिजे. बरोबर ना? शास्त्रांचा बाजार भरला आहे. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चहूकडे. अशाच प्रकारे सर्वच नासलेलं आहे. सत्यासत्य कळेनासं झालेलं आहे. जिकडे तिकडे बघायला जर गेलो, चारही बाजूला आपण नासलेलं. आपला देह का नासलेला आहे याचा विचार आपण स्वतःहून केला गेला पाहिजे. बरोबर ना? कारण आपण आपला देह स्वच्छ असला पाहिजे. बरे दात घासून तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे बाण असावे. मतामतांचा गलबला, कोणी फुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तोची थोर. मतामतांचा गलबला, कोणी कोणाला विचारत नाही. जो ज्या मतांच्या प्रवाहात सापडतो त्याला तेच मत श्रेष्ठ वाटू लागतं. असत्याचा अभिमान, तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञातेजन सत्य शोधिती. असत्याचा अभिमान जर धरला तर लोकसत्याचा शोध घेणारे सुद्धा लोक आहेत. परंतु आपल्या मनामध्ये अभिमान नसलाच पाहिजे. लोक वर्तती सकळ, ते ज्ञात्यास करताळमळ, आता येई का केवळ विवेक येऊ. लोक ज्याप्रमाणे वागत असतात ते तसे का वागतात? पुरुषांना तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे कळून येत असते, तरी आता विवेकी पुरुषांनी ऐकलं गेलं पाहिजे. लोक कशी वागत आहेत, वागत काय आहेत, लोक अशी का वागत आहेत याचा विचार आपण केला का? ऐकलं
तरच समजेल, त्याप्रमाणे जर आपण वागलो तरच आपलं जीवनाचं सार्थक होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी रोकडी प्रचिती सावध ऐका. लोक कोणत्या मार्गाचं आचरण करतात आपल्याला सुद्धा भाग दिलेला आहे. लोक कुठल्या देवाला भजतात आणि रोकडा अनुभव काय. आपल्याला प्रत्यक्षात जे आचरण आहे ते आहे मंगलाचरण. कुठल्या मार्गाचं आचरण करायचं आहे, मंगलाचरण. आपलं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे. कुठल्या देवाला भजतोय, अरे ज्या परमेश्वराने आपला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे या देहाला जन्म प्राप्त करून दिलेला आहे. आणि रोकडा अनुभव काय आहे, समर्थ म्हणाले, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाची मुळं, एक असरा. हा रोकडा साक्षात्कार आहे. आत्ता सांगितलंय, नंतर नाहीये. तरी सुद्धा आपण काय म्हणतो, भक्तीचे न योग्य देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. निश्चयाची पावती दिली. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, सामान भरलं, त्यावेळी आपल्याला पावती देतात की नाही, बिल देतात की नाही. मग त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा निश्चयाची पावती हवी की नाही. मग आता श्रवण केल्याची फळ, क्रिया पालटे तात्काळ. मृत्तिका धातू पाषाणदिक, ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. आता देवांच्या मूर्ती काचेच्या असतात, मातीच्या असतात, धातूच्या असतात, परंतु प्रत्येक जसा भाव तसा देव ना. समर्थ म्हणाले, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त. आपण ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला प्राप्ती होईल ना. विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसे शिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. नाना देवांचे अवतार, चरित्रे ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर करीती पूजा. आपण देवांचा अवतार जाणून घेतलं. अनेक प्रकारचे नाना अवतार आहेत. जप ध्यान निरंतर का सांगितलं, देवाचं जप आपल्या मुखामध्ये का असलं पाहिजे. समर्थ म्हणाले, मुखी राम त्या काम भाजू शकेल, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेल. संपूर्ण जर पाहायला गेलो तर आपण प्रत्यक्षात त्याच्या नामस्मरणामध्ये असलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपलं ध्यान पूर्णपणे विस्कटतं. त्याच्या ध्यानामध्ये जर असू तर आपल्या मनामध्ये कुठलेही विचार येणार नाही. त्याच्या ध्यानामध्ये जर असू तर चांगले विचारच आपल्या मनामध्ये येत असणार. ध्यान मूल सद्गुरु मूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूल सद्गुरु वाक्य, मोक्ष मूल सद्गुरु. म्हणून आपण पूजा करत असताना, भक्ती करत असताना, देवाची उपासना करत असताना आपलं मन एकाग्र असलं पाहिजे. जर एकाग्र नसेल तर आपण नुसतं वाचत आहोत, आपण नुसतं बोलत आहोत, परंतु आपलं मन कुठे आहे. समर्थ म्हणाले, एकाग्र करून या मन, एक सकाळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते तो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिते. काही लोक जगातील सर्व जीवांचा तो अंतरात्मा आहे. या जगात जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा म्हणून ओळखला जातो, त्या एकाला मानतात आणि प्रत्यक्षपणे लोक विचार करतात. ज्ञानात्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, विश्वात्मा कोण आहे. युगानुयुगे एकल्याच एक चालवितो, तिन्ही लोक विश्वाचा मालक. एकते निर्मळ निश्चल, कदापि नव्हे ती चंचल,
अनन्य भावे केवळ वस्तूच ती. काही लोक निर्मळ निश्चळ अशा परब्रह्म वस्तूलाच अनन्य भावाने भजतात. त्यांची त्या अचळ परब्रह्माच्या ठिकाणी निष्ठा असते. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. पहिला कुठला? ब्रह्मा, दुसरा विष्णू, तिसरा महेश. परंतु तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर चौथा तो निर्विकारी, म्हणजे सद्गुरू साक्षात परब्रह्म. तस्मै श्री सद्गुरुवेन. आपण म्हणून प्रार्थना का म्हटलेली आहे? जाणून घेतलं पाहिजे. ऐसे हे चत्वार देव, सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही. एकाने जन्माला घातलेला आहे, दुसरं सृष्टीचं पालन करत आहे आणि तिसरा संहार करत आहे. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा चौथा, त्या सद्गुरूंची ओळख, त्या सद्गुरूंची जाणीव आपल्याला नाही आहे. अवघे एकची मानिती, ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टदा प्रकृती ओळखली पाहिजे. म्हणून साक्षी देव, अष्टदा प्रकृती हे जाणून घेतलं पाहिजे. 5 ज्याप्रमाणे आहेत, पृथ्वी तेज आप वायू आणि आकाश, पंचमहाभूते आहेत. ती कोणत्या तत्वावर चालतात? चालवणारा कोण आहे? हे जाणून घेतलं पाहिजे. प्रकृतीमधील देव, तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महानुभाव, विवेक जाणावा. आता प्रकृती आणि पुरुष, आपण समाजसुद्धा ऐकलं. आपल्या या नरदेहाला चालवतं कोण? आपली सावली बघा. प्रत्यक्षपणे ज्यावेळी आपण उन्हामध्ये जातो त्यावेळी आपली सावली आपल्याला पाहायला मिळते. आपण आपल्या पाठी पाहू शकतो का? नाही पाहू शकत. बरोबर नाही? तो आपल्या अंतरी आहे. ज्याप्रमाणे तो अंतरीचा अंतरात्मा जोपर्यंत वास्तव्याला आहे तोपर्यंत आपण चालू शकतो, बोलू शकतो, हातवारी करू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो. परंतु आपली शिल्लक संपली तेव्हा तो निघून गेला की आपल्याला शरीरसुद्धा हलवता येणार नाही ना. म्हणून समर्थांनी का भाग दिलेला आहे? जोपर्यंत आपला देह प्रत्यक्षपणे त्याच्या स्मरणामध्ये आहे, त्याच्या स्मरणामध्ये कुठपर्यंत राहायचं आहे? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. शेवटच्या श्वासापर्यंत आपला देह त्याच्या चरणाशी असला पाहिजे. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. निर्मळ निश्चल अशा देवाचं ध्यान करील तो स्वतःलाही निर्मलच होईल. जो ज्याचं भजन करतो तो त्याच्याशी तद्रूप होतो. आता ज्यावेळी आपण देवाचं भजन, देवाची उपासना ज्या प्रकारे करत असतो त्या प्रकारे आपल्याला फळ प्राप्त नक्कीच होणार आहे. का देवाला प्राप्त होईल? अहो, देणाऱ्याचे हात हजर आहे. तो कधीही काही ठेवत नाही आहे. आपण जे जे कर्म करत असतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये काम करतो 30 दिवस, 31 दिवस, ते काम झाल्यानंतर आपल्याला त्याचा पगार मिळत असतो. परंतु आपली जेवढी पुण्याई आहे ना तेवढी आपल्याला नक्कीच प्राप्त करून घ्यायचे. मग आपले पाप कसे कमी होतील? मग आपल्याला त्यातून मोकळीक केव्हा आहे? मोक्षप्राप्ती केव्हा आहे? सोडवणारा तोच आहे ना. जो निर्मळाचं ध्याईल तो निर्मळची होईल, तो ध्यास भजेल तो तद्रूप जाणावा. मग निर्मळामध्ये जर आपला ध्येय असेल तर निर्मळ होईल. जर देवाचं भजन गात असेल तर बघा प्रत्यक्ष त्याच्या चरणाशी राहील. आणि लोकमतांमध्ये जर आपला ध्येय अडकला तर विषय वासनेमध्ये जाईल. क्षीर नीर निवडती ते राजहंस बोलिजेती, सारासार जाणती ते महानुभाव. बघा प्रत्येकाला एक एक प्रकारची कला प्राप्त झालेली आहे. आता दुधातून पाणी बाजूला सारायचं आहे, आपल्याला करता येईल का हो? कुठल्या प्राणी पशु पक्ष्यांना करता येईल नाही आहे. ते फक्त काम आहे ते म्हणजे राजहंस. बरोबर पाण्यातून दुधातून पाणी बाजूला करतो की नाही? विचार करा.
आपल्याला काय करायची सवय आहे? दुधामध्ये पाणी टाकण्याची फक्त सवय आहे. परंतु पाण्यातून दूध बाजूला काढणं ही त्याचीच कला आहे. अरे जो चंचलास ध्याईल तो सहजची चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळची. म्हणून चंचलाचं ध्यान चंचलच बनतो आणि निश्चळाचं प्रत्यक्षपणे जो भजेल त्याला निश्चलच प्राप्त होईल. म्हणून निश्चय काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. प्रकृती सारखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोक नाहीसे. व लोकांसारखं चालायचं, लोकांसारखं बोलायचं आहे, सत्य होऊन वर्तलं पाहिजे. मग अंतरी काय पाहिजे? शाश्वताची ओळख पाहिजे. जरी आपला देह नाशिवंत असला तरी अंतरी काय हवं? त्या परमेश्वराचं नामस्मरण असलं पाहिजे ना. म्हणून प्रकृतीसारखे चालावे. आपली जशी प्रकृती आहे, आपलं जसं शरीर आहे त्याप्रमाणे चाललं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.